लॉकडाऊनमुळे आता ऑनलाईन तास घ्यावे लागत आहेत. हळूहळू हे तास कसे घ्यायचे हे आपण शिकत आहोत. ऑनलाईन तास घेण्याकरता आपण गुगल मीट, झूम अशा अनेक माध्यमांचा वापर करत आहोत. आज आपण गुगल मीटवरती आपला तास कसा घेता येईल ते पाहू. गुगल मीट वापरताना त्यातील बरेचसे ऑप्शन कसे वापरावे हे आपल्या लक्षात येत नाही. ते ऑप्शनही आज आपण समजून घेऊ. जर तुमच्या मोबाईलवरती गुगल मीट डाउनलोड केले नसेल तर प्रथम प्ले स्टोअरवरती जाऊन गुगल मीट हे ॲप डाउनलोड करा व ओपन करा. गुगल मीट ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन येईल. वरती डाव्या कोपऱ्यात 3 आडव्या रेषा असतात. त्यावर क्लिक केल्यावर समोर 3 ऑप्शन दिसतील. शक्यतो आपल्याला यामध्ये काही बदल करावा लागत नाही. आवश्यकता भासल्यास या ऑप्शनचा वापर करा. आता तुमच्यासमोर 2 ऑप्शन आहेत, न्यू मीटिंग आणि जॉईन विथ कोड. जर का तुम्ही दुसऱ्यांनी अरेंज केलेल्या मीटिंगला कोड वापरून जॉईन होणार असाल तर जॉईन विथ अ कोड या ऑप्शनवर क्लिक करा. आणि जर का तुम्ही स्वतः मीटिंग सुरू करणार असाल तर न्यू मीटिंग या ऑप्शनवरती क्लिक करा. तुमच्यासमोर असे ऑप्शन येतील. पहिला ऑप्शन आहे गेट अ मीटिंग लिंक टू शेअर, म्हणजे तुमच्या मीटिंगची लिंक तुम्ही येथून शेअर करू शकता. दुसरा ऑप्शन आहे स्टार्ट अन इन्स्टंट मीटिंग. जर तुम्हाला तुमची मीटिंग लगेच सुरू करायची असेल तर या ऑप्शनवर क्लिक करून मीटिंग स्टार्ट करू शकता. तिसरा ऑप्शन आहे शेड्यूल इन गुगल कॅलेंडर. जर का तुम्हाला तुमची मीटिंग आता लगेच स्टार्ट न करता ठराविक दिवशी ठराविक वेळेला शेड्यूल करायची असेल तर तुम्ही येथे येऊन तुमची मीटिंग शेड्यूल करू शकता. आणि चौथा ऑप्शन आहे क्लोज, म्हणजे येथून बाहेर पडण्यासाठी क्लोजवर क्लिक करा. तर आता आपण आपली मीटिंग सुरू करू. याकरता न्यू मीटिंगवरती क्लिक करा. वरील दोन्ही ऑप्शनपैकी कोणतेही ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमची मीटिंग सुरू करू शकता. तुमच्यासमोर अशी स्क्रीन येईल. यामध्ये वरती उजव्या कोपऱ्यातील या चिन्हावर क्लिक करून तुम्ही फ्रंट आणि बॅक कॅमेरा सिलेक्ट करू शकता. तर व्हॉल्यूमवर क्लिक करून तुम्ही स्पीकर, फोन, ऑडिओ ऑफ हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. मीटिंग करता शक्यतो स्पीकर सुरू असावा. यानंतर खालील ऑप्शन पाहू. डाव्या कोपऱ्यातील या चिन्हावर क्लिक करून तुम्ही मीटिंग कट करू शकता किंवा बंद करू शकता. बाजूच्या या चिन्हावर क्लिक करून तुम्ही तुमचा व्हिडिओ बंद सुरू करू शकता. बाजूच्या मायक्रोफोन चिन्हावर क्लिक करून तुम्ही तुमचा आवाज म्यूट करू शकता किंवा सुरू करू शकता. त्या बाजूला ज्या 3 डॉट्स दिसत आहेत त्यावर क्लिक केल्यावर असे ऑप्शन दिसतील. या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही मीटिंग चालू असताना मेसेज करू शकता. त्यानंतर शेअर स्क्रीनचा वापर करून आपण आपल्या मोबाईलवरील काही गोष्टी मीटिंगमध्ये इतरांना दाखवण्यासाठी हा ऑप्शन वापरू शकतो. म्हणजे आता मला माझ्या विद्यार्थ्यांना एखादा फोटो, PDF किंवा व्हिडिओ दाखवायचा असेल तर मी शेअर स्क्रीन या ऑप्शनचा वापर करेन. शक्यतो शिक्षकांनी हा ऑप्शन वापरताना तास सुरू करण्याआधी तुम्हाला जो फोटो किंवा PDF व्हिडिओ दाखवायचा असेल तो ओपन करून ठेवा, म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि तुमच्या मोबाईलची कमीत कमी वेळ स्क्रीन विद्यार्थ्यांना शेअर होईल. तुम्हाला हवे ते चित्र किंवा PDF दाखवून झाल्यानंतर स्टॉप शेअरिंग या बटनवर क्लिक करा. कॅप्शन सुरू करण्यासाठी शो कॅप्शन यावर क्लिक करा. बाकी खालील ऑप्शन वापरण्याची आवश्यकता फारशी भासणार नाही. आता या मीटिंगची लिंक विद्यार्थ्यांना शेअर करण्यासाठी शेअरवर क्लिक करा. ही लिंक तुम्ही व्हॉट्सअप, टेलिग्राम अथवा इतर मीडियावर शेअर करू शकता. व्हॉट्सअपवर शेअर करताना असा मेसेज येईल. त्याखाली तुम्ही कोणता तास घेणार आहात तसेच त्याची वेळही टाकू शकता. विद्यार्थ्यांनी आलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांच्यासमोर अशी स्क्रीन येईल. तेव्हा त्यांनी आस्क टू जॉईन यावर क्लिक करावे. त्यानंतर शिक्षक त्यांना जॉईन करून घेतील. विद्यार्थी लिंकवरती क्लिक करून किंवा कोड टाकून
जॉईन होऊ शकतात. तसेच लिंकमधील शेवटची अक्षरे ही सुद्धा मीटिंग कोडच असतात, त्यामुळे ती वापरून सुद्धा विद्यार्थी मीटिंगला जॉईन होऊ शकतो. जेव्हा तुम्ही इतर विद्यार्थ्यांना लिंक पाठवता तेव्हा त्यांनी या लिंकवरती क्लिक केल्यावर तुम्हाला जॉईन करण्यासाठी मेसेज येईल. तेव्हा ॲडमिट या बटनावर क्लिक करून तुम्ही विद्यार्थ्यांना मीटिंगमध्ये जॉईन करून घेऊ शकता. आता इतर पार्टिसिपेट्स सहभागी झाल्यानंतर स्क्रीनवरील हे 3 डॉट्स पहा. यावरती क्लिक केल्यावर हे ऑप्शन येतात. त्यांचा वापर करून मीटिंग सुरू करणारा इतर पार्टिसिपेट्सना म्यूट करू शकतो किंवा रिमूव्ह करू शकतो. तर पिन या ऑप्शनचा वापर करून हव्या त्या विद्यार्थ्याची स्क्रीन मोठी करून पाहू शकतो. आता शिक्षकांनी आपला तास संपल्यानंतर पहिल्यांदा सर्व विद्यार्थ्यांना तासामधून बाहेर पडण्याची सूचना द्यावी किंवा सर्वांना रिमूव्ह करावे आणि मगच आपली मीटिंग संपवावी. अशा प्रकारे गुगल मीटमधील विविध ऑप्शनचा वापर करून आपण आपला तास जास्तीत जास्त प्रभावीपणे घेऊ शकतो. धन्यवाद. तुम्हाला जर अशी नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या या चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा.